कोकोहट रिसॉर्ट दिवेआगरला सध्या आम्ही आहोत आणि इथल्या बेबी पूलमध्ये रेवा तन्वीनी कशी मस्ती केली आहे ह्याचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तो नक्की पहा आणि त्यांची धमाल तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला सांगा। आणि आजकालच्या मुलांना लोकसाहित्यातल्या या काल्पनिक प्राण्याचं किंवा ह्या जलपरीचं फार वेड असते। रेवा तन्वी पण काही त्याला अपवाद नाही आहे। म्हणूनच माझ्या ह्या जलपऱ्या त्यांचा खेळ पाण्यामध्ये खेळताना खूप मजा करत आहेत, मरमेडची आठवण काढत आहेत। पाहूया त्यांची धमाल। आवाज नको करू ग रेवा। कोणी प्लीज असा समज करू नका की आमच्याकडे सारखे गाणे सुरू असतात का, ह्यांना पिक्चरचे गाणे इतके कसे काय पाठ आहे। पण आजकालच्या लहान मुलांचं ना स्मरणशक्ती पण जास्त आहे किंवा एक्सपोजर वाढलं आहे। यूट्यूब शॉर्ट्स पाहतात किंवा त्यांच्या कार्टूनमध्ये पण वेगवेगळे पिक्चरचे गाणे लागलेले असतात। ते ऐकून ऐकून तुमच्या आमच्या आपल्या सगळ्याच मुलांच्या पिक्चरचे गाणे पाठ होतात। पूर्वी असं होतं की पिक्चरचं गाणं कोणासमोर म्हणणं ही शर्मेची गोष्ट होती, पण आजकाल त्याला काही आता निर्बंध राहिला नाही आहे अनफॉर्च्युनेटली। चल ना रेवा आता प्लीज, चला रूम मध्ये आता। आणि ही सगळी मस्ती त्यांची आम्ही तिकडनं आल्यानंतरची आहे। उत्साह त्यांच्यातला हा बेबी पूल पाहून अजूनच वाढला आहे। अर्धे लोक आत्ता सीशोरला गेले आहे, बाकी लोक येऊन आराम करत आहेत। मी सांगते गोंधळ करू नका, आवाज करू नका, पण त्यांचं म्हणणं आहे इथे आम्ही आलो आहे आई, आम्ही मस्ती करणारच। हो बघितलं, व्हिडिओमध्ये नाही आलं।
या दोघी जुळ्या असल्यानं तरी स्वभावात खूप तफावत आहे. रेवा प्रचंड बोलकी आहे. तिला नवीन कोणीही दिसलं की लगेच तिला बोलायला आवडते. आत्ताच इथे तिची एक मैत्रीण पण झाली आहे. ती तिच्याशी गप्पा मारते आणि तन्वी तिच्या नादात मस्त. अरे वा. आणि तेच मला तन्वीला सांगावं लागते, अगं तू बोल, अगं ओळखी कर, नवीन मैत्रिणी कर, पण स्वभाव तो स्वभाव शेवटी. दिव्या आगरच्या मनाला भावलेल्या बऱ्याच गोष्टींपैकी एक गोष्ट ही पण आहे की वेगवेगळे पक्षी, जलचर प्राणी यांची माहिती तिथे रस्त्याने येताना जाताना आपल्याला महाराष्ट्र वन विभागातर्फे वाचायला मिळते. हे व्हिडिओ आवडत आहेत का मला नक्की सांगा. लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.